श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। आज कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात माझी अशी मस्त अशा मोड आलेल्या कडधान्यांनी झालेली आहे। पौष्टिक सुरुवात झालेली आहे माझी सकाळची। ॲक्च्युली झालं असं, मिस्टर गेले काही दिवस खूप मिस्टरांना बरं नव्हतं, तर त्याच्यामुळे ते खूप दिवसांनी आज ऑफिसला चाललेले, तर त्यांना मी जेवण करून म्हणजे डबा करून पाठवत होती। एनिवेज ते बाहेरचं त्यांच्या ऑफिसमध्ये मिळतं, पण आज ते म्हणाले की थोडंसं जस्ट खायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, तर ते म्हणाले ना डबा करून दे। तशापैकी छानपैकी मी मोड आलेलं कडधान्य घरीच मोड आणलं होतं। मूग, मटकी, मसूर आणि चणे असं 4 प्रकारचे कडधान्य मी मिक्स केले होते त्याच्यात, आणि आपल्या राईवरती कांदा, टोमॅटो, बटाटा छानपैकी फोडणीला घातला तेलावरती, आणि ह्याच्यामध्ये फक्त 2च मसाले ॲड केले, ते म्हणजे हळद आणि मालवणी मसाला। ॲक्च्युली माहिती आहे मला ही भाजी खूप चटपटीत करायची असते, पण मिस्टरांची पचनशक्ती अजून तेवढी स्ट्रॉंग झालेली नाही आहे, त्यामुळे थोडंसं हळद आणि थोडासा आपला मालवणी मसाला मी टाकलेला आहे। आणि आता मी मीठ टाकते आहे, म्हणजे छानपैकी ते मसाले ह्या सर्व पदार्थांना ब्लेंड होतील, छान लागेल मीठ त्यांना, म्हणून थोडंसं 2 मिनटं परतवून घेते हे सर्व झाल्यानंतर। कारण कसं आहे, आपल्याला चमचमीत आपण सारखं खातच असतो, पण जो कोण माणूस आजारी आहे किंवा ज्याची पचनसंस्था जरा वीक आहे त्याचेसुद्धा आपण विचार करावा लागतो। तर असं छानपैकी वाटप माझ्या घरी रेडीच असतं, तर ते राहिलं होतं, थोडंसं वाटप होतं ते ह्याच्यामध्ये टाकून दिलं, आणि सर्व आपलं मोड आलेलं कडधान्य ह्याच्यात टाकून दिलेलं आहे, आणि छानपैकी थोडंसं मिक्स करते आहे। ही भाजी ना मंडळी मी सुक्की बनवणार आहे, म्हणजे जास्त ह्याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही। बघा तुम्ही दिसते सुकी भाजी झाली आहे, फक्त एकच शिटी काढली आहे मी, जास्तसुद्धा ते कडधान्य मी हे शिजवलेलं नाही आहे, आणि ठिसूळसुद्धा ते झालेलं नाही आहे। छानपैकी सुकी भाजी घेऊन मिस्टरांना डबा दिला। त्याच्यानंतर सुरुवात झाली ती माझ्या कोजागिरीच्या पौर्णिमेची। तर छानपैकी मी कोजागिरी पौर्णिमेची पूजा करणार आहे। छान माझा बाळकृष्णसुद्धा रेडी आहे, सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, देवाचं जे काही लागणारं सर्व साहित्य। अशा प्रकारे पूजा मी छानपैकी कोजागिरी पौर्णिमेला करते, आणि हार बघा मी स्वतःच तयार करते, तुम्हाला माहीतच आहे बाहेरून आणलेले। हे कधीचे आहेत माहिती आहे का, हे गोंडे दसऱ्याच्या दिवशीचे राहिलेले गोंडे आहेत, एवढे किलोने मिळतात ना। आणि मम्मीने छानपैकी अशी बाहेर रांगोळी काढली होती, मी फुलांची रांगोळी काढून झालेली आहे माझी। आणि रांगोळी काढल्यानंतर आम्हाला नंतर कळालं की वाटप नाही आहे, कारण मला करायची होती मिसळ। तर हे लसूण तर सोललेला होताच, तर थोडंसं ओलं खोबरं आणि थोडंसं सुकं खोबरं असं छानपैकी किसून घेतलं, लसूण फोडणीला घातला, कांदे फोडणीला घातले, लवंग, काळी मिरी, दालचिनी असं सर्व भाजून घेतलं वाटपासाठी। आणि मी फक्त मूग टाकून मिसळ करणार होती, कारण ती मिस्टरसुद्धा खूप दिवसांनी खाणार होते, तर मी थोडं कमी तिखट मिसळ केली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आज मनगणं करणार होती। हा छान गोडाचा पदार्थ आहे, साऊथला जास्त खातात। ह्याच्यात मी मूग डाळ आणि चणा डाळ भिजत टाकली होती सकाळी, आणि साबुदाणे भिजत टाकले होते। आता नेहमी शेवयाची खीर खाऊन मला कंटाळा आला होता, आणि म्हटलं छानपैकी कोजागिरी पौर्णिमा आहे। ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या ना माझे छान आठवणी आहेत। लहानपणी आम्ही चाळीत राहायचो ना, जोगेश्वरला जिथे माझं माहेर आहे, तिथे आम्ही चाळीत एवढी मस्त कोजागिरी पौर्णिमा करायचो ना, इथे कोणच आता साजरा असं करत नाही आहे। म्हटलं आपण आपलं करूया आपापल्या घरी छानपैकी, सण तर साजरा करावाच ना। अशा प्रकारे छान बघा त्यात शिजवायला टाकते मी आता ते चण्याची डाळ, मूग डाळ, काय म्हणते साबुदाणे, त्यात बदाम टाकलेत आणि काजू टाकलेत, ते असे तुकडे करून टाकलेले। किंचितचं मीठ टाकायचं, आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे नारळाचं दूध। तर जोपर्यंत ते शिजत होतं त्याच्या 2 किंवा 3 शिट्ट्या जास्तीत जास्त करून घ्यायच्या, आणि छानपैकी आता मी इथे एक साईडला नारळाचं दूध करून घेते। तर मंडळी हे जे मनगणं आहे ना, हे खूप पारंपरिक डिश आहे आपली, गोड डिश आहे, स्वीट डिश म्हणून बोलू शकतो आपण याला। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ना, ही खूप पौष्टिक, आणि म्हणतात ना याच्यात फॅट्स काहीच नाही, याच्यात तूप जात नाही, कुठलंही तेल जात नाही, दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये साखर जात नाही, हे पूर्ण गुळाचं बनतं। आणि नारळाच्या दुधाचं त्याला जी चव येते, हा मंडळी काय सांगू, मी खूप वर्षानंतर हे घरी करत होती। लग्न जेव्हा नवीन झालं होतं तेव्हा मी हे मनगणं केलं होतं, आणि आज मला ते खूप खावंसं वाटलं। सारखं तेच गोड पदार्थ करण्यात काहीच अर्थ नाही आहे, म्हटलं पण छानपैकी मी सुद्धा करेन, तुम्हाला सुद्धा दाखवीन, त्याच्यामुळे मी हे मनगणं आज करते आहे। तुम्ही सुद्धा करून बघा, खूप पौष्टिक, आणि तुमच्या बाळांना सुद्धा तुम्ही देऊ शकता।
खूप छान आहे. म्हणजे अगदी 2 वर्षाच्या बाळापासून ते अगदी 80 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत हे सगळे खाऊ शकतात. असं छान स्वीट डिश आहे, सगळ्यांच्या मनात उतरणारी डिश आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सगळ्या पौष्टिक गोष्टी आहेत, कुठल्याही गोष्टीने आपल्याला त्रास होणार नाही शरीराला, एवढ्या छान छान गोष्टी आहेत. त्याचं काम हे नारळाचं दूध करतात. आता नारळाचं दूध माझं छानपैकी काढून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक साईडला मी आता फोडणी देत आहे आपल्या ह्याची काय ते मिसळची. तर सर्व मसाले असे छानपैकी मी घेतलेले आहेत. पावभाजी मसाला, मालवणी मसाला, हळद आणि सोलापूरचा लाल तिखट असं मी सर्व घेतलेलं आहे. तर तेलात मी हे सर्व मसाला फोडणीला देते आहे. तेलात एकदा परतून घ्यायचे. ती तर्री जी येते ना, वरची तर्री, ती ह्याच्यामुळे येते. ॲक्च्युली मिसळ म्हटल्यानंतर खूप तेल वापरतात, मी तर खूपच कमी तेल वापरलं आहे. तेल म्हणजे तुम्हाला जसं तर्री फॅन आहात तुम्ही मिसळचे, तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा तिपटीने जास्त तेल टाकावं लागेल, तर ती वरती तर्री येईल. मी काय फॅन नाही आहे ते, पण मला मिसळ खायला आवडते, मला अशी तर्री वगैरे आवडत नाही. आणि हे जे आपण मूग उकडले होते ना, त्याचं पाणी आहे, ते पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे. पहिलं मी छानपैकी असं ग्रेव्ही, हे बघा मसाले छानपैकी त्याच्यामध्ये मी ब्लेंड करून घेतले तेलामध्ये. आणि त्याच्यात आता जाणार आहे आपलं वाटप, जे आपण आता ताजं केलेलं आहे. सुंदरपैकी आपलं वाटप रेडी आहे. ते वाटप मी आता ह्याच्यामध्ये टाकलं आहे. तर ह्याच्यात वेगळा कुठला गोडा मसाला किंवा म्हणा गरम मसाला असं जाणार नाही, किंवा एक्स्ट्रा मसाला मी कुठलाच टाकत नाही ह्याच्यात. मिसळ मसाला तुम्हाला पाहिजे तुम्ही ॲड करू शकता, पण एवढं काही नाही आहे. छानपैकी घरच्या घरी मला सेलिब्रेशन करायचं होतं, त्यामुळे अगदी घरगुती मिसळ मी रेडी करते आहे, जी घरातल्याच काही गोष्टींमध्ये तुम्हाला करता येईल, एक्स्ट्रा काही त्याच्यासाठी करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे आपला हा जो वाटप टाकल्यानंतर आहे ना, हे 2-3 मिनटं ढवळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपलं हे पाणी कुठलं आहे माहिती आहे का मंडळी, ज्याच्यात मी मूग उकळले होते, ते उकळलेल्याचं पाणी आहे ते त्याच्यात टाकायचं आहे. आणि थोडंसं आपलं मग गरम पाणी ॲड करून, मीठ ॲड करून छानपैकी असा हा रस्सा झालेला आहे माझा रेडी. तर हा रस्सा रेडी झाल्यानंतर थोडंसं तो झाकून त्याला उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर काय लोकांना ह्याला ना कोळशाची स्टीमसुद्धा देतात, पण मला एवढी नाटकं करायची नव्हती. मला छानपैकी साधी सिंपल मिसळ खायची इच्छा होती. तर आपली छानपैकी अशी ही मिसळ रेडी झालेली आहे. आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे जे आपण उकडलेले मूग आहेत. मला माहिती आहे एक पद्धत असते मिसळ बनवायची, आधी मूग घ्या, मग त्यात ती तर्री टाका, मग त्याच्यावरती फरसाण टाका, मग त्याच्यावरती कांदा टाका, मग त्याच्यावरती ह्याव टाका, मग त्याच्यावरती टॅव टाका. मला असं काही करायचं नव्हतं, मला सिंपल मिसळ करायची होती. आणि खूप छान झालेली अस्सल मालवणी मिसळ तुम्ही ह्याला बोलू शकता, एवढी सुंदर ही मिसळ झाली होती. आणि हे बघा एका साईडला आपलं जे स्वीट डिश आपण उकळत ठेवलेलं ते सर्व उकळून झालेलं आहे. आता हे काढायचं गॅसवरून खाली आणि त्याच्यामध्ये नारळाचं दूध आणि गूळ मिक्स करायचं. थोडंसं किंचितसं मी दूध ॲड करते आहे, आपलं साधं दूध, अमूल किंवा एनिवेज तुम्ही कुठलं वापरता ते. आणि परत त्याला गॅसवरती ढवळून गॅसवरती एक उकळी आणण्यासाठी ठेवायचं आहे. मी अजून त्यात नारळाचं दूध आता टाकलेलं नाही आहे, कारण का माहिती आहे का, नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे पूर्ण खीर आपली वाया जाईल. आणि एका साईडला हे बघा किती सुंदर 1 लिटर दूध म्हशीचं रेडी होत आहे. ते कुठलं आहे माहिती आहे का, कोजागिरीचं दूध रेडी होत आहे. त्याच्यात मम्मी माझी चारोळी टाकते आहे, त्यात आम्ही जायफळसुद्धा किसून टाकले, वेलचीसुद्धा किसून टाकली. छानपैकी आमचं आता कोजागिरीचं मसाला दूध एक साईडला रेडी व्हायला आम्ही ठेवलेलं आहे. खरंच कोजागिरी सेलिब्रेशन आता चाळींमध्येच छानपैकी बघायला मिळतं, नाहीतर कोजागिरी सेलिब्रेशन एवढं कोणाला आवडत नाही आहे. तर माझी मम्मी इथे छानपैकी मिक्सरमध्ये ना साखर आणि वेलची टाकून त्या दुधामध्ये टाकणार होती. हे असं छानपैकी घट्टसर एवढी सुंदर लागते ना मंडळी, ही खीर एवढी सुंदर लागते की असं वाटतं पियतच जावं. आणि मी इथे शोधायला काय आलेली माहिती आहे का, चंद्रमा शोधायला आली होती मी आज कोजागिरीच्या दिवशी, पण तो काय मला दिसला नाही, कारण माझं घर जरा ऑपोजिट साईडला आहे, उलट्या साईडला चंद्रमा होता. सकाळी पहाटे दिसला, पण त्या दिवशी दिसला नाही. कारण अशी आख्यायिका आहे की चंद्रमा बघूनच ते दूध प्यावं, पण ते काय आमच्या नशिबात नव्हतं, पण आम्ही असंच गट्टकन दूध पियालो. खूप सुंदर झालं होतं. आणि अशा प्रकारे माझी ही सुंदर मिसळ तयार आहे. माझ्याकडे भावनगरी गाठे किंवा दुसरा मिसळीचा चिवडा नव्हता, जे गाठे होते ते मी वापरले. आणि त्याच्यानंतर 2 पाव ब्रेड घेतले होते, ब्रेड. आणि माझी सुंदर खीर, स्वीट खीर मनगण तयार आहे. तर या मंडळी, हॅपी कोजागिरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.